जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. लाईफलाईन या आमच्या ब्रँड न्यू कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. या कार्यक्रमात रोज आपण भेटणार आहोत वेगवेगळ्या विषयांवरती. आरोग्यविषयक सल्ला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. आणि आज ज्या विषयावर आपल्याला बोलायचं आहे फुफ्फुसाचे विकार याविषयी आपल्याला बोलायचं आहे. आणि खास हा विषय आपण अशासाठी घेतोय कारण अलीकडे जो नवीन रिपोर्ट नवीन अहवाल जो आला आहे त्यामध्ये असं दिसून आलं आहे की प्रदूषणामुळे सगळ्यात जास्त फुफ्फुसाचे विकार होतात आणि भारत यात आघाडीवर आहे. हे काही वेगळं सांगायला नको. दिल्लीमध्ये स्मॉगचा प्रकार मागच्याच आठवड्यात आपण बघितला. पण तुम्हाला हे अशासाठी आज स्पेशली सांगतोय कारण तुम्हाला जर वाटत असेल की फक्त आणि फक्त धूम्रपानामुळे हा फुफ्फुसाचे विकार संभवतात तर तसं नाही. प्रदूषणामुळे देखील फुफ्फुसाचे विकार होतात आणि म्हणून आज याविषयी आपण बोलणार आहोत. नेमकी काय काळजी घ्यायची आहे, कशामुळे हे आजार होतात, कसे टाळता येतील या सगळ्याविषयी डॉक्टरांशी आपण बातचीत करणार आहोत. आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा मी आधीच सांगितली आहे पण आता एक अहवाल आपण बघणार आहोत जे सिद्ध करतं मी जे सुरुवातीला म्हटलं की फक्त धूम्रपान नाही प्रदूषण आणखी काही कारणं आहेत ज्याच्यामुळे फुफ्फुसाचे विकार होतात. आपण आधी ही सगळी कारणं बघूया आणि जो अहवालाबद्दल मी म्हटलं त्या अहवालात नेमकं काय म्हटलंय ते बघूया या रिपोर्टमध्ये. धूम्रपान आजच्या पिढीसाठी फॅशन स्टेटमेंट पण चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांचा चुलीतून निघणारा धूर हा जीव घेतोय. गेल्या काही वर्षात फुफ्फुसाच्या आजारात वाढ झालीय. हा आजार दर सेकंदाला एक बळी घेतोय. फुफ्फुसाच्या आजारानं दगावणाऱ्या रुग्णांच्या संख्येत जगभरात भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. फुफ्फुसाच्या आजाराचे बळी. जगात 40 कोटी लोकांना फुफ्फुसाचा आजार. देशात 3 कोटी लोक या आजारानं ग्रस्त. दरवर्षी 5 लाख लोकांचा मृत्यू. दर सेकंदाला एक बळी. फुफ्फुसांच्या आजाराची लक्षणं. सुरुवातीला खोकला येणं. डिस्पिनिया म्हणजेच श्वास घेताना धाप लागणं. श्वास घेताना घरघर आवाज येणं. छातीत दुखणं. सकाळी उठल्यानंतर खोकल्याची उबळ येणं. वाढत्या प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांमधील वाढ ही चिंताजनक आहे. त्यामुळे फुफ्फुसाच्या किंवा श्वसनासंबंधीच्या आजाराची लक्षणे दिसून आल्यास लवकरच डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ती तपासणी करणं गरजेचं आहे. वाढता ताणतणाव आणि प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर निघण्यासाठी हानिकारक धूर निघणाऱ्या घटकांपासून स्वतःचं संरक्षण करणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. प्रत्येक सेकंदाला एक मृत्यू, दरवर्षी 5 लाखांपेक्षा जास्त मृत्यू, हे सगळे आकडे घाबरवून टाकणारे आहेत. पण हा कार्यक्रम आम्ही घाबरवण्यासाठी नाही करत आहोत तर यातनं काय काळजी घ्यावी जेणेकरून या 5 लाखातले एक आपण होणार नाही यासाठी हा कार्यक्रम आहे. आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर सलील बेंद्रे माझ्याबरोबर मुंबई स्टुडिओत आहेत. त्याचबरोबर डॉक्टर विनीता आपटे पुण्याहून माझ्याशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यांच्याशी या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात आधी स्टुडिओत येते डॉक्टर सलील, तुमचं स्वागत आहे या कार्यक्रमात. आणि जसं आता मी सुरुवातीला म्हटलं की फक्त धूम्रपान नाही, म्हणजे एकेकाळी आपला समज होता धूम्रपान आपण करत असू तर आपल्याला फुफ्फुसाचे विकार संभवतात, अदरवाईज नाही. तसं नाही आहे हे आता या अहवालातनं समोर आलंय. काय नेमकी अशी वेगवेगळी कारणं आहेत ज्याच्यामुळे आपल्याला फुफ्फुसाचे विकार संभवतात? रुजिता, जसं तू आता म्हणाली की फुफ्फुसाचे आजार वाढत चालले आहेत आणि स्मोकिंग, सिगरेट स्मोकिंग म्हणा किंवा विडी स्मोकिंग हे जे गोष्टी आहेत त्याच्याने आजार होतातच. पण नॉन स्मोकिंग COPD, जसं आपण थोड्या वेळापूर्वी दाखवलं की वूड स्मोक म्हणजे चुलीवर जेवण बनवणं, बायोमास फ्युएल किंवा डस्ट पोल्युशन, ट्रॅफिक पोल्युशन, धूळ आणि कन्स्ट्रक्शन वर्क, ह्या गोष्टींनी पण जो त्रास होतो तो खूप लपलेला एक आजार आहे. कारण आपण एरवी पण स्मोकिंग झालं, सिगरेट स्मोकिंग असेल तर आपण विचार करू की अस्थमाचे चान्स जास्त आहे किंवा ब्रॉन्कायटिसचा चान्स जास्त आहे.
पण ह्या गोष्टींमध्येही नॉन स्मोकिंग COPD नावाचा जो प्रकार असतो तो आता लहान मुलापासून काही आजार दिसत आहेत, शिवाय मध्यम वयस्कर स्त्री किंवा पुरुषांमध्ये पण हा आजार वाढत चालला आहे. अगदी खरं आहे. आणि म्हणून तर हे शो आपण त्यासाठीच तर आज तुम्हाला मार्गदर्शनासाठी बोलवलं आहे. डॉक्टर विनीता पुण्याहून माझ्याबरोबर आहेत. डॉक्टर विनीता, तुम्हालाही हेच विचारायचं आहे की वातावरणात होणारे बदल, हवामानात होणारे बदल हे फुफ्फुसांच्या विकारासाठी किती कारणीभूत आहेत? खरं सांगायचं तर आता डॉक्टर साहेब प्रदूषण ह्या विषयावर खूप छान बोलत होते आणि मला नेहमीच असं वाटतं की माध्यमांची जबाबदारी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मोठी आहे. आणि आज मला जय महाराष्ट्राचं त्याच्याबद्दल मुद्दाम कौतुक करावं असं वाटतं की अशा प्रकारच्या विषयांना तुम्ही एक चांगल्यापैकी वाचा फोडता आहात. आपला हेल्थ म्हणजे संपूर्ण आपली शरीर संपदा ही आपण जेव्हा जेव्हा बाहेर जातो त्यावेळेला ती कुठेतरी अफेक्ट होत असते. प्रदूषण हे फक्त सिगरेट ओढणाऱ्या सिगरेटच्या धुरामुळे किंवा वाहनांच्या धुरामुळे किंवा इतर गोष्टींमुळे होतं आहे का, तर असं नाही आहे. कितीतरी गोष्टी त्याला कारणीभूत आहेत प्रदूषण होण्याला. त्यातली महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते, म्हणजे ह्या तर सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीच आहेत की सिगरेट ओढणं आणि ती सुद्धा बाहेर पब्लिक प्लेसमध्ये जाऊन ओढणं किंवा पान खाऊन थुंकणं, या गोष्टीमुळे सुद्धा वायू प्रदूषण होत असतं. पण त्याचबरोबर एक सगळ्यात मोठा महत्त्वाचा घटक आता जो समोर येतो आहे तो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. म्हणजे आपला घरातला जो कचरा आहे तो आपण चांगल्या पद्धतीनं वापरत नाही, म्हणजे त्याचं आपण वर्गीकरण करत नाही आणि त्याच्यानंतर तो रस्त्यावरती तसाच्या विल्हेवाट लावत नाही. म्हणजे महापालिका त्याची विल्हेवाट लावत नसेल किंवा शासकीय यंत्रणा, खरंय, पण त्यांच्यापर्यंत पोहोचताना सुद्धा आपण त्याच्यावर काही प्रक्रिया घरामध्ये करू शकतो. आणि त्या जर समजा आपण चांगल्या पद्धतीने त्या कचऱ्याची विल्हेवाट लावायचे प्रयत्न केले तर वातावरणातलं प्रदूषण बऱ्यापैकी कमी होऊ शकतं. आणि जसं आपण म्हणतो की सिगरेट ओढण्याच्या किंवा सिगरेटच्या धुरामुळे आणि वाहनांच्या धुरामुळे जे पोल्युशन होतं आहे त्याच्यामुळे आपल्याला कंजेशन होईल. डॉक्टर साहेब ह्याच्यावरती जास्त बोलू शकतील, पण त्याच्यामुळे आपल्याला फुफ्फुसामध्ये कंजेशन होऊ शकतं की ज्याच्यामध्ये धूर साठतो आहे, आपल्याला थोडासा धाप लागते आहे, अशा गोष्टी होतील. पण या कचऱ्याच्यामुळे जे प्रदूषण होतं त्याच्यामुळे वेगवेगळे आजार होतात. आता पुणे, मुंबई, दिल्ली अशा ठिकाणी यावेळेस व्हायरल इन्फेक्शनची खूप मोठी साथ होती आणि त्याच्यातनं जो ताप येत होता तो डेंग्यू पण नव्हता किंवा काही त्याला इतर अजून चिकुनगुन्या पण नव्हता, पण सारखा काहीतरी वेगळ्या प्रकारचा ताप यायचा आणि त्याच्यानंतर महिना दीड महिना त्यातला खोकला तसाच राहायचा. याचं कारण म्हणजे ह्या कचऱ्यातनं होणारं जे पोल्युशन आहे आणि कचऱ्यातनं होणारे जो जंतू प्रभाव आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की स्वच्छतेची सुरुवात जी करायची आहे, म्हणजे स्वच्छ भारत अभियान वगैरे आपण सगळीकडे बोलतो आहोत, पण प्रत्यक्षात ते करण्याची सुरुवात ही प्रत्येक घरातून आणि प्रत्येक रस्त्यावरून व्हायला पाहिजे आहे. कारण घरातल्या जो आपल्याला प्रादुर्भाव होतो. हो हो, नाही खरं आहे तुम्ही म्हणताय ते. आणि म्हणून मला पुन्हा एकदा इन डिटेल सरांना विचारायचं आहे, फुफ्फुसाचे विकार आपण म्हणतोय खरं आणि आपल्या सगळ्यांचं एकमत झालंय की फुफ्फुसाचे विकार होण्याचं प्रमाण वाढलंय, पण नेमकं फुफ्फुसाचे विकार म्हणजे काय आणि कसं ओळखायचं की आपल्याला त्रास होतोय हा ह्यामुळे होतोय? आपण श्वासोश्वास घेतो, आपण जी हवा आत घेतो ती जेव्हा फुफ्फुसात जाते त्याचं फुफ्फुसाची 2-3 मेन कामं आहेत, उद्देश आहेत. एक म्हणजे ऑक्सिजन रक्तामध्ये पोचवावा आणि जी काही धूळ, माती, डस्ट आहे ती कफच्या द्वारे, खोकल्याद्वारे ती निघून जावी. तर जेव्हा आपण हवा आत घेतो, श्वास घेतो, तेव्हा त्याच्यात जंतू असतात, त्याच्यात व्हायरसेस असतात, त्याच्यात धूळ असते, पार्टिकल्स असतात आणि हे सगळे श्वासाच्या नळ्यांमध्ये पोचतात, त्याला सूज निर्माण करतात. जेव्हा त्याची साईज 10 मायक्रॉनहून कमी असते आणि सूज आल्या आल्या पेशंटला पहिला सिम्पटम सुरू होतो तो म्हणजे खोकला येणं. तो सुरुवातीला सुका खोकला असतो, नंतर जसजसा कफ जमायला लागतो मग कफ पडायला लागतो आणि जेव्हा ऑक्सिजनचं प्रमाण रक्तात कमी होतं तेव्हा तो पेशंट आपल्याला सांगतो की मला श्वास घ्यायला त्रास होतो किंवा दम लागतोय. आता हे झालं सिम्पटम्स त्यांचे, पण ह्याकरता मग नावं वेगवेगळी असतात. अस्थमा म्हणजे सडनली दम लागणं आणि छातीमध्ये घरघर आवाज येणं, ह्याला दमा म्हणतो आम्ही. कफ खूप पडणं आणि तो काही काही जणांना इतका कफ पडतो की दिवसभरात ते रात्रभर खोकतात, दिवसभर खोकत राहतात, त्याला ब्रॉन्कायटिस. प्रायमरीली ह्या सगळ्यांची कारणं ॲलर्जीशी निगडीत असतात, म्हणजे धुळीची ॲलर्जी, पोलनची ॲलर्जी, परफ्युम्सची ॲलर्जी किंवा पॅसिव्ह स्मोकिंग, जे आपल्याला कळत नाही की आपण स्मोकिंग करत नाही, सिगरेट आपण आवडत नाही आहोत, पण तरी पण आपल्याला हा त्रास होतोय. तर ह्या प्रकारे सगळे असतात. आणि एक वेगळा भाग म्हणजे इन्फेक्शन्स, म्हणजे जशी आपली फुफ्फुसाची प्रतिकारशक्ती कमी होते ह्या वारंवारच्या व्हायरल इन्फेक्शन्समुळे, तसे काही जंतू जसे TB हे एक कॉमन जंतू आता झालेला आहे. आपल्याला वाचनातही येतं, पेपरमध्ये येतं की TBचं प्रमाण वाढलंय.
तर ही आपली प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे, सिगरेट स्मोकिंगच्यामुळे प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे हे जंतू स्ट्रॉंग होतात किंवा ॲक्टिव्ह होतात आणि मग नॅचरली आपल्याला रुग्णांमध्ये TBचं प्रमाण जास्त झालंय असं दिसायला लागतं. डॉक्टर विनीता, या एका नोटवर, कारण मगाशी पण मी तुम्हाला म्हटलं आता थंडी पडली आहे म्हणून ह्याचं प्रमाण वाढतंय का, म्हणजे हवेतले असे कोणते घटक आहे ज्याच्यामुळे विकार आपल्याला जास्त बळावताना दिसतो? सर्वसाधारण 12ही महिने समान धोका असतो की याविषयी काय मार्गदर्शन कराल? सर्वप्रथम मला एक गोष्ट सांगायची की मी पर्यावरणाविषयी काम करते, म्हणजे पर्यावरण चांगलं व्हावं याविषयी मी काम करते. मला मेडिकलची किंवा नेमका कुठला व्हायरस येईल ते माझ्यापेक्षा म्हणजे मला माहितीच नाही, त्याबाबत कधी अभ्यास केलेला नाहीये. पण प्रदूषणाच्या निमित्ताने जे आजार होऊ शकतात किंवा त्याचा जो आपल्या हृदयावरती किंवा एकूण शरीरावरती जो परिणाम होतो आहे तो मात्र खूप गंभीर स्वरूपाचा आहे. म्हणजे तुम्हाला आजूबाजूला थोडीशी जरी झाडं असली तरी सुद्धा जे हे स्मॉल पोल्युटंट्स आहेत ना, क्लायमेटमध्ये जे मिसळतात, वातावरणात जे छोटे छोटे हे पोल्युटंट मिसळत आहेत ते शोषून घ्यायची क्षमता ही झाडांमध्ये जास्त आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर झाडांच्या आजूबाजूला जात असला तर तुम्हाला आपोआप शुद्ध हवा मिळते. आणि सिगरेटचा धूर किंवा हा चुलीचा धूर जो आहे, आता या चुलीचे धूर बंद करण्याचे सुद्धा खूप मोठे मोठे आणि चांगले प्रकार आपल्याकडे अस्तित्वात आहेत. म्हणजे स्मोकलेस चुल्हाज यावरती बऱ्याच लोकांनी संशोधन केलेलं आहे. आणि असा धूर न येणारी चूल, निर्धूर चूल असं आपण मराठीमध्ये म्हणू शकतो त्याला, तर ती चूल आपण वापरू शकतो की ज्याच्यामुळे त्या धुराचा त्या बायकांच्या आयुष्यावरती आणि फुफ्फुसांवरती परिणाम होणार नाही. तुमच्या शरीरातली एकदा का प्रतिकारशक्ती थोडी जरी कमी झाली तरी तुम्हाला प्रत्येक आजार तुमच्यावरती अटॅक करतात. म्हणजे काही काही वेळेला असं असतं की जेव्हा आम्ही निर्धूर चुलीचा प्रसार करत असतो त्यावेळेला तिथल्या बायका असं म्हणतात की आम्हाला चुलीवर स्वयंपाक करायला आवडतो कारण माझ्या गुडघ्यांना त्याच्यामुळे ऊब मिळते आणि गुडघ्याचे आजार कमी होतात आणि फक्त धुराचा मात्र त्रास होतो. आणि ह्या सगळ्यावरती तो धूर बंद करण्यासाठी म्हणून धुरधूर चुली अस्तित्वात आल्या. जसं मी असं म्हटलं की आपण कचऱ्यातनं निर्माण होणारे जंतूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपण तो कचरा चांगल्यापैकी सेग्रिगेट करून त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली तर आपल्याला त्याच्यातनं त्रास होणार नाही. तसाच हा निर्धूर चुलीचा एक प्रकार आहे. किंवा इतर अनेक गोष्टी ज्या आहेत की पर्यावरण पूरक गोष्टी आपण जर वापरल्या तर त्याच्यातनं ज्या रेफ्रिजरेशन किंवा एअर कंडिशन याच्यामधनं सुद्धा जे वातावरणात ग्रीन हाऊस गॅसेस जातात त्याचाही परिणाम आपल्या वातावरणातल्या प्रदूषणावरती होत असतो. त्यामुळे या सर्वांगीण विचार करून, अर्थात ह्या AC आणि याच्या गोष्टी मी इथं बोलायला नाही पाहिजेत कारण त्या सगळ्यांच्याकडे आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत, पण जे लोक ते वापरतात त्यांच्यामुळे मात्र वातावरणाला धोका होऊ शकतो. खरंय. डॉक्टर सलील, कारण आता जसं त्याही म्हणाल्या वातावरणातले बदल, आणि अलीकडे आपण बघतो आहोत वातावरणातले बदल म्हणजे आता पावसाळ्याचा काळ जो ठरलेला आहे, सप्टेंबर उलटून गेला तरी पाऊस पडतो, दिवाळीपर्यंत कधी कधी पाऊस असतो, थंडी तेवढी उशिरा सुरू होते, थंडीतही सकाळ अतिशय उष्ण असते आणि रात्र अतिशय एकदम थंड असते. हे जे वातावरणातले बदल मागच्या काही वर्षांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत त्याच्यामुळे कितीचा त्रास हा फुफ्फुसांच्या आपल्याला होत असतो? वातावरणाच्या बदलांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा चेंज जो म्हणतो आम्ही त्याला पोलन कॅलेंडर म्हणतो. म्हणजे परागकण हे पोलन चेंज होतात. जसं ते ह्युमिडिटी चेंज होते किंवा मॉइश्चर चेंज होतं तसं हे पोलन चेंज होतात आणि फंगस पण ग्रो व्हायला लागतात. आणि जेव्हा आपण ते श्वासोश्वासाद्वारे फुफ्फुसात जातात तेव्हा ॲलर्जी व्हायला लागली आणि दमा वाढायला लागतो. पण काही वॅक्सिन्स असतात जे व्हायरल इन्फेक्शनच्या विरुद्ध असतात. जसं एक इन्फ्लुएन्झा वॅक्सिन नावाचं एक वॅक्सिन आहे जे वर्षातून एकदा जर एखाद्या रुग्णाला दम्याचा आजार आहे किंवा ब्रॉन्कायटिसचा आजार होत असेल तर तो हे वॅक्सिन घेऊ शकतो आणि आपली एक प्रतिकारशक्ती वाढवू शकतो. तर हा भाग करू शकतो. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे जसं क्लायमेट चेंज होतं तसं या पोलन आणि फंगसमुळे ॲक्यूट अटॅक्स वाढतात. तसंच आम्ही दिवाळीच्या सीझनमध्ये बघतो की दिवाळीमध्ये धूळ, फटाके, धूर यामुळे अस्थमाचे अटॅक येणं किंवा अस्थमाचे रुग्ण हॉस्पिटलाइज होणं हे नक्कीच वाढत जातं. पण एक दोन गोष्टी मी महत्त्वाच्या सांगतो की आजच्या तारखेला आम्ही जे रुग्ण बघतो ते सॅडली किंवा वाईट वाटतं की लहान पोरांपासून म्हणजे लहान चिल्ड्रनपासून आम्ही हे आजार झालेले आता रुग्ण बघतोय. पूर्वी असं असायचं की दमा किंवा अस्थमा, ब्रॉन्कायटिस हे 40-50 ह्या नंतरचे आजार आहेत. पण आज 10 वर्षाची मुलं किंवा लहान बाळं त्यांनाही रिकरंटली सर्दी, खोकला, अस्थमा हे त्रास सुरू झालेले आहेत. आणि पुढे जाऊन जसजसे त्यांचे फुफ्फुसं नीट वाढणार तेव्हा नक्कीच त्यांना पुढेही जाऊन त्रास व्हायची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला आजपासूनच काळजी घेणं जरुरी आहे.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घ्या की काय करू शकता तुम्ही आणि कशा रीतीने हा आजार कमी आणि आटोक्यात आणू शकता. याच्यावरचे उपाय तर आपण बघणारच आहोत. ब्रेक नंतर आपल्याला तेच बघायचं. एक छोटासा ब्रेक घेऊन लाईफलाईन मध्ये परत येणार आहोत. पाहत रहा जय महाराष्ट्र. लाईफलाईन आमच्या कार्यक्रमात ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. एक मुद्दा आपला पहिल्या हाफ मध्ये झाला नाहीये आणि तो आहे व्यसनांचा. आणि म्हणून डॉक्टर सलील तुमच्याकडे हा विषय घेऊन येते. व्यसनांचा किती त्रास आपल्या शरीराला होत असतो. म्हणजे प्रत्येक व्यसनाधीन किंवा सिगरेटचं व्यसन असेल तर माणसाला माहिती असतं की आपल्याला त्रास होतोय, डायरेक्ट फुफ्फुसांवर त्रास होतोय, पण तरी सुद्धा आपला थोडासा तिथे कानाडोळा होतो. काय परिणाम थेट आपल्या फुफ्फुसावर होत असतात व्यसनांचे? व्यसन दोन रीतीने आहेत. एक जे आपण मगाशी म्हटलं की स्मोकिंग हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये कार्बन किंवा कार्सिनोजेनिक मटेरियल आहे ज्याच्याने लंगचा कॅन्सर, कर्करोग होऊ शकतो. आणि ह्या एकदा तो आजार झाला की बाय अँड लार्ज त्याचे डायग्नोसिस होईपर्यंत स्टेज अशी आली असते की त्या पेशंटला कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे सर्जरी नाही करतायत, आपल्याला शस्त्रक्रिया नाही करतायत आणि पेशंटला खोकला, दम किंवा खोकल्यामध्ये रक्त हे येत राहतं. तर हे जे मेन आजार आहेत हे दोन आहेत. एक म्हणजे COPD किंवा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज आणि लंग्सचा कॅन्सर. आता ह्या व्यतिरिक्त हेही पाहिलं गेलं आहे की क्षयरोगचं प्रमाण सिगरेट स्मोकिंग इंडिव्हिज्युअल्समध्ये जास्त असतं. जे स्मोकिंग करत नाही आहे त्यांना त्या मनाने ते क्षयरोग व्हायचा चान्स कमी असतो, वेगळ्या स्मोकर्समध्ये नक्कीच जास्त प्रमाण असतं. आणि आपल्याला असं वाटेल की फक्त स्मोकिंगनीच हा लंग्स अफेक्ट होतात असं नाही. इवन दारू प्यायल्याने, अल्कोहोलनी ही लंग्सवर परिणाम होतो, ज्याला आम्ही ॲस्पिरेशन म्हणतो. म्हणजे आपल्या कफ करण्याची ताकद कमी होते आणि रिकरंटली लंग इन्फेक्शन्स होऊ शकतात. सो फुफ्फुसांचे आजार इवन जे दारूचे ॲडिक्ट्स आहेत, ड्रंकर्स आहेत, अल्कोहोलिक्स आहेत, त्यांनाही हे जास्त दिसतं. एक मुद्दा थोडासा महत्त्वाचा आहे की सिगरेट स्मोकिंग म्हटलं की काही पेशंट्स आम्हाला येऊन विचारतात जे थोडेसे इंटरनेट सॅव्ही असतात किंवा गुगल सॅव्ही असतात की इलेक्ट्रॉनिक सिगरेट नावाचा एक प्रकार आहे, तर आम्ही इलेक्ट्रॉनिक सिगरेट किंवा सिगरेट वापरून चालू शकतं का, कारण दे आर सपोज टू बी सेफ, त्यांनी काय हानी होत नाही. पण ते बिलकुल चुकीचं आहे, कारण त्याच्यातही निकोटीन आहे आणि त्याचेही बरेच त्रास फुफ्फुसाला ज्या रीतीने स्मोकिंगनी होतात तसेच सिगरेटच्या स्मोकिंगनीही होतात. तर यंगर जनरेशन स्पेशली त्यांना हे समजून घ्यायला हवं की हा त्रास इक्वली होतोय. आणि पुरुष आणि स्त्री, आता मेल आणि फिमेल हा पॅटर्न राहिला नाही आहे की स्मोकिंग जास्त मेल्समध्येच आहे, पुरुषांमध्येच आहे. इनफॅक्ट आता असं दिसलंय की ही द फिमेल जनरेशन्स आर ऑल्सो स्मोकिंग ऑलमोस्ट इक्वली ॲज मच ॲज द मेल्स. त्यामुळे दोन्हींचा परिणाम जास्त झालेले आहेत आणि वेगळ्या प्रकारे वेस्टर्न कल्चर आल्यामुळे हे परिणाम जास्तच वाढत चाललेले आहेत. पण डॉक्टर सलील याच्यावर उपाय काय? म्हणजे खास करून औषधं आणि क्लिनिकल उपाय, प्रदूषणामुळे जडलेले विकार असोत नाहीतर व्यसनांमुळे जडलेले विकार असोत, याच्यावर उपाय काय आहे? उपाय म्हणजे प्रिव्हेन्शन इज द बेस्ट क्युअर. हा एक उपाय साध्या शब्दामधला जुना उपाय आपला आहे की जेव्हा जे फुफ्फुसाचे आजार आहेत ते मोस्ट ऑफ द आजार, बरेचसे आजार पुन्हा पुन्हा रिव्हर्स होऊन पूर्णपणे निघून जाणाऱ्यातले नसतात. त्यांना आपण औषधं देऊ शकतो, वेळेत थांबवू शकतो आणि पुढे वाढू नये ह्याची काळजी नक्कीच घेऊ शकतो. पण त्याकरता जर खोकला असेल 2 ते 3 आठवड्याहून जास्त किंवा वारंवार, या महिन्यात ये परत 2-3 महिन्यांनी होतोय, पुन्हा होतोय आणि जिने चढल्यावर थोडा दम लागतोय किंवा श्वास घ्यायला त्रास होतोय, तर सगळ्यात पहिला आणि सगळ्यात सोपं इन्व्हेस्टिगेशन म्हणजे छातीचा एक्सरे करणं आणि आपल्या डॉक्टरना नॅचरली भेटावं. कारण
त्यावरचे फिजिओथेरपी, लंग एक्सरसाइजेस, योगा किंवा प्राणायाम, ह्या सगळ्या साध्या आणि जुन्या गोष्टी आपण म्हटल्या तरी किती महत्त्वाच्या आहेत ते आज ते दिसतंय आपल्याला. फुफ्फुसाचे एक्सरसाइजेस आहेत, ब्रीदिंग एक्सरसाइजेस आहेत, त्याच्याने आपली लंगची कपॅसिटी वाढू शकते आणि कफ क्लिअर व्हायला खूप मदत होते. तर योगा हा लहानपणापासूनच शाळेमध्ये आणि आपल्या कॉलेजेसमध्ये आणि पुढेही त्या एनकरेज व्हावा, ज्याच्याने फुफ्फुसाचे आजार ॲटलिस्ट त्याची कपॅसिटी मेंटेन होईल ह्याची काळजी घेतली जाईल. आणि मगाशी मी म्हटलं तसं काही वॅक्सिन्स आहेत. आता जे रुग्ण आहेत ज्यांचं वय 60हून जास्त आहे आणि ज्यांना दमा आहे, ज्यांना पूर्वी स्मोकिंग केलेले आहेत, कितीतरी रुग्ण असे असतात जे म्हणतात की 15 वर्षापूर्वीपासून आम्ही स्मोकिंग बंद केलंय, सिगरेट आता ओढत नाही आहोत 15-20 वर्षापासून. त्यांचा समज असा होतो आता स्मोकिंग बंद आहे त्यामुळे आता तर मला काही त्याचा त्रास होणार नाही. पण तोही एक चुकीचा अनुभव आहे, कारण एकदा फुफ्फुसामध्ये सिगरेटची धूळ गेली आहे आणि त्याचा त्रास सुरू झालाय की तो राहतोच. तो असं नाही होत की आता स्मोकिंग तुम्ही 10 वर्ष करत नाही म्हणजे आता काय तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. तर त्या लोकांना न्यूमोनियाचं वॅक्सिन येतं, जे तुम्ही 5 वर्षातून एकदा घेऊ शकता आणि ॲटलिस्ट तुम्हाला न्यूमोनियाची सिव्हिरिटी कमी होऊ शकते. तर काही हे जे उपाय आहेत हे तुमचे डॉक्टर तुम्हाला नक्कीच सहजपणे आणि नीट समजावतील की काय करू शकता तुम्ही यावर. बरोबर. आणि त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला याविषयी अवश्य घ्या. विनिता, तुम्हाला हे विचारायचं आहे मला की प्रदूषणामुळे जे आपल्याला जो त्रास होतो, प्रिव्हेन्शन तर झालंच, काय उपाय त्यावर तुम्ही सांगता लोकांना? मी डॉक्टर साहेबांच्या म्हणण्याच्या पुढे एवढंच म्हणेन की प्रत्येकाने मोकळ्या हवेचा लाभ घ्या आणि ती मोकळी हवा मिळण्यासाठी जे जे आपल्याला करता येईल ते करा. म्हणजे तुम्हाला मोकळ्या हवेत फिरायला लागतं, पण तुम्ही जिममध्ये जाऊन ट्रेडमिल करता. आता ट्रेडमिल वापरल्यामध्ये सुद्धा प्रदूषण होतं. अशा अनेक गोष्टी आहेत की तुम्हाला मोकळी हवा हवी आहे, पण काय करायचं हे कळत नाही आहे. एक सोशल मीडियावर गेले 8 दिवस एक छोटीशी क्लिप फिरते आहे, त्याचा मी मुद्दाम उल्लेख करीन इथे. त्याच्यामध्ये ती सगळं कुटुंब आपल्या स्वतःसाठी ऑक्सिजनचे सिलेंडर मागवत आहे. आणखीन काही वर्षानंतरची गोष्ट त्यांनी त्या क्लिपमध्ये दाखवली आहे आणि ती किती गंभीर घटना आहे बघा. म्हणजे आपल्या कुटुंबाला जसं आपण इतर गोष्टी मागवतो, प्युरिफाईड वॉटर किंवा काही, तसा स्वतःला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन मागवावा लागतो आहे. आणि ही स्थिती फार दिवस पुढे जाणार नाहीये. काही दिवसांपूर्वीच बीजिंगमध्ये जी नवजात बालकं बाहेर पडत होती हॉस्पिटलमधनं, त्यांना ऑक्सिजनची नळी घेऊन बाहेर पडावं लागत होतं, असा एक रिपोर्ट आलेला आहे. त्यामुळे प्रिव्हेन्शन जर करायचं असेल तर आपल्या वागण्याच्या सवयींमध्ये आमूलाग्र फरक करायला लागेल. गोइंग बॅक टू द नेचर आणि आपल्या पुन्हा नाही. म्हणूनच एक प्रश्न मला विचारायचा आहे, म्हणजे सर्वसाधारण असा आपला समज आहे की शहरांमध्ये कारखाने जास्त आहेत, लोकसंख्या जास्त आहे आणि म्हणून प्रदूषणाचं प्रमाण जास्त आहे आणि म्हणून फुफ्फुसांच्या विकाराचं प्रमाण जास्त आहे. तर तुमच्या अभ्यासामध्ये खरंच हे शहरापुरतं मर्यादित आहे की शहरांच्या बाहेरही पसरलंय? शहरांच्या बाहेर म्हणजे भारतामधली खेडी तिथे धूळ आहे. आपल्या शहरामध्ये जशा कारखाने आहेत तशी तिथे धूळ आहे. त्यामुळे तिथे कदाचित प्रमाण कमी असेल, कारण तिथे लोकवस्तीही कमी आहे सध्या. खेडेगावांमध्ये आता लोक राहतात कुठे? सगळे लोक इथेच येतात पुण्या मुंबईला किंवा शहरांमध्ये नोकरी करायला. त्यामुळे प्रमाण कमी आहे, म्हणजे टक्केवारी कमी आहे असं मी म्हणू शकेन. पण प्रमाण सर्वत्र तेवढंच आहे. शहरातल्या लोकांना जास्त धोका आहे आणि त्यातल्या त्या शहरातल्या लहान मुलांना आणि म्हाताऱ्या म्हणजे वृद्ध लोकांना बाहेर पडल्यानंतर त्या प्रदूषणाचा विळखा जास्त बसणार आहे. ते त्याच्यामध्ये जास्त भरडले जाणार आहेत. वेळेस मध्यमवयीन लोक थोडीशी इम्युन असतात किंवा आता आपल्याला सवय झालेली असते. पण आता जी छोटी छोटी मुलं आपण त्यांना घेऊन शाळेत जात असतो किंवा काही, त्यांना पटकन त्याचं इन्फेक्शन होतं, त्यांची इम्युनिटी थोडी कमी असते किंवा अशा सगळ्या गोष्टींमुळे त्यांना त्याचा त्रास जास्त होतो, वृद्ध व्यक्तींना जास्त होतो. बरोबर. खरं तर कार्यक्रमात वेळ झाली आपण इथे थांबण्याची, पण डॉक्टर सलील, एक शेवटचा आरोग्य मंत्र काय असेल अगदी थोडक्यात लोकांसाठी? आरोग्य मंत्र हा आहे की तुम्ही स्वतःची काळजी घ्या, तुमची प्रतिकार शक्ती वाढवायच्या दृष्टीने विचार करा. कारण धूळ, माती, पोल्युशन हे प्रॉब्लेम्स आहेत, त्याचे सोल्युशन्सही आपण शोधतोय. पण तुम्ही स्वतःची प्रतिकारशक्ती कशी वाढवू शकता? तर वेळेवर जेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. वेळेवर म्हणजे दुपारचं जेवण 4 वाजता आणि रात्रीचं जेवण मध्यरात्री असं नव्हे, तर बरोबर वेळेवर जेवण जेवावं. 7 तास मिनिमम तुम्हाला झोप मिळणं जरुरी आहे. रात्रभर काम करायचं, शिफ्ट ड्युटीज करायच्या, दुसऱ्या दिवशी पण काम करायचं, ह्याच्यानी पण आपली प्रतिकारशक्ती कमी होते. आणि फास्ट फूड जितकं होईल तितकं टाळावं, कारण त्याच्यात काही एनर्जी नाही आहे, प्रोटीन सप्लिमेंट्स नाही आहेत.
तर ह्या गोष्टी थोडक्यात म्हणजे तुम्ही मानावरणी कराव्यात, ज्याच्याने हे त्रास आपल्याला नक्कीच कमी होतील. नक्कीच. डॉक्टर सलील, डॉक्टर विनीता, खूप खूप धन्यवाद. आज आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं याबद्दल. वेळ इथेच झाली आहे, त्यामुळे कार्यक्रमात इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र. Thank you.